नमस्कार मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 36 पाहणार आहे। पहिला क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन इट्स अँगल्स। तर बघा, यासाठी आपण ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे तो आपण लिहायचा आहे। ठीक आहे, तर बघा इथं काय झालं आहे, PQR हा ट्रायंगल आणि क्यू पशी काय झालं आहे, हा तिथं आपण काटकोन केलेला आहे, त्यामुळं हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे। त्यामुळं कसं आहे, ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल। तसंच बघा X Y आणि Z, ठीक आहे, तर XYZ हा ट्रायंगल आहे आणि Y पशी किती डिग्रीचा अँगल झाला आहे बघा, 125 डिग्रीचा अँगल झाला आहे। ठीक आहे, 125 म्हणजे काय, हा 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आहे, म्हणजेच मोर दॅन 90 डिग्री अँगल आहे। त्यामुळं हा काय असणार आहे, हा ठीक आहे, तर हा काय असणार आहे, हा विशाल कोण असणार आहे। ठीक आहे, हा ठीक आहे, म्हणजेच हा ॲप्टस अँगल असणार आहे। ट्रायंगल XYZ हा ॲप्टस अँगल असणार आहे। ठीक आहे, तर ट्रायंगल याच्यामध्ये एकच महत्त्वाचं काय आहे, तर 90 डिग्रीपेक्षा जास्त हा अँगल आहे, त्यामुळं हा विशाल कोणच असणार आहे। ठीक आहे, तर राईट अँगलमध्ये किती असतं, 90 डिग्री असतं, तसेच विशाल कोणामध्ये 90पेक्षा जास्त। ठीक आहे, आणि दुसरा बघूया LMN ट्रायंगल LMN हे ॲक्यूट अँगल, म्हणजे की बघा L दिला आहे 70 डिग्री, तसेच M डिग्री आहे किती, M पशी 48 डिग्री आणि N पशी काय असणार आहे, 62 डिग्री। म्हणजे काय असणार आहे, आतल्या इंटरनल जे काही कोन्स आहेत म्हणजे अँगल्स आहेत, तर यांची सगळ्यांची बेरीज 180 डिग्री असते, हे लक्षात घ्या। ठीक आहे, मग हे सगळे काय आहेत तुमचे, हे लघुकोन आहेत, म्हणजे प्रत्येकाचं 90पेक्षा काय आहेत, हे अँगलचे अंतर कमी आहे, त्यामुळं काय आहेत, सगळे लघुकोन आहेत, 70, 48 आणि 62, त्याला ॲक्यूट अँगल्स म्हणायचं। ठीक आहे, तर ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन द साईड्स। आता अँगलच्या बेसवर बघितलं आपण, आता साईडच्या बेसवर बघा। तर अँगल ABC याच्यामध्ये काय बघा, त्याच्या सगळ्या बाजूस इक्वल आहेत, म्हणजे काय, प्रत्येक लाईन साईडवर एक लाईन ओढलेली आहे। ठीक आहे, त्याचा अर्थ काय, ती सिंगल लाईन्स आहेत, त्यामुळं प्रत्येकाचं काय आहे, ही एकरूप आहेत किंवा समान आहेत, त्याला काय म्हणायचं, इक्विलॅटरल अँगल्स। मग ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत। ठीक आहे, सेकंड बघा तुमचं DEF याच्यामध्ये काय, स्केलन अँगल आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये प्रत्येकाचे जे काही साईड्स आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत। ठीक आहे, प्रत्येक लाईनवर एक रेषा आहे, दुसऱ्यावर 2 आहेत, तिसऱ्यावर 3 आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, ते इक्वल नाही आहेत, तर ते काय म्हणायचं, स्केलन अँगल्स म्हणायचं, त्याला म्हणायचं स्केलन ट्रायंगल्स। आता याच्यामध्ये पुढचं असणार आहे ट्रायंगल UVW हे काय असणार आहे, अँड आयसोस्केल असणार आहेत, म्हणजे काय असणार आहे, तर याच्यामध्ये याच्या 2 बाजू काय आहेत, इक्वल आहेत। ठीक आहे, तिसरी बाजू इक्वल नाही, म्हणजे यातले 2 बाजू इक्वल आहेत, तिसरी इक्वल नाही। पहिल्यामध्ये काय, तिन्ही बाजू इक्वल, दुसऱ्यामध्ये तिन्ही बाजू जे इक्वल नाही आहेत, आणि दुसऱ्या शेवटच्यामध्ये काय, 2 बाजू इक्वल आहेत, म्हणजे पहिला असणार आहे इक्विलॅटरल, सेकंड स्केलन असणार आहे, तिसरा असणार आहे आयसोस्केल असणार आहे। ठीक आहे, हे व्यवस्थित बघायचं, म्हणजे प्रत्येकामध्ये बाजूंच्यावर डिपेंड सगळं आहेत, साईड्सवर। ठीक आहे, तर तिसरा क्वेश्चन बघा, ॲज शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस, म्हणजे घराजवळ तो उभा आहे। ही कॅन चूज फ्रॉम 2 रोड्स टू गो टू स्कूल, विच वे इज शॉर्टर, एक्सप्लेन वाय। म्हणजे यातलं काय दिलं आहे, हा जो काय अविनाश आहे तो आपल्या घरापासून चालला आहे कुठं, तर शाळेकडे चाललेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला 2 रस्ते आहेत। ठीक आहे, मग आता रस्ता कुठला, A to C असणार आहे डायरेक्ट, आणि A to B, B to C। तर ह्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टन रोड त्यानं विचारलेला आहे, म्हणजे काय, कमी अंतराचा रस्ता विचारलेला आहे। तर आपण सोल्युशन बघूया, याच्यामध्ये काय, 2 रोड्स आर गिवन बिलो, म्हणजे रोड्स कुठले आहेत बघा, रोड नंबर 1 रोड AB अँड देन रोड BC, म्हणजे रोड AB म्हणजे A to B आणि B to C असा रोड आहे, आणि सेकंड असणार आहे डायरेक्ट रोड AC। ठीक आहे, A to C म्हणजे तो डायरेक्टला जाणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 रोडचं कॉम्बिनेशन आहे, आणि त्याच्यामध्ये सेकंड असणार तो डायरेक्ट रोड AC असणार आहे। मग आपण बघूया आता काय असणार आहे, ऑल द रोड टुगेदर फ्रॉम अ ट्रायंग्युलर शेप बाय properties of triangles, sum of the length of any 2 sides is greater than the length of third side।
म्हणजेच काय सांगितलेलं आहे, जर कोणत्याही दोन साईड एकत्र घेतल्या तर तिसरी साईड काय असणार आहे, ही लहान असते. म्हणजेच काय, दोन साईड्स ह्या मोठ्या असणार आणि तिसरी साईड लहान असते. तसंच दिले तर फक्त सम ऑफ द लेंथ ऑफ टू साईड्स इज ग्रेटर, म्हणजे दोन साईड ग्रेटर असणार. म्हणजे कुठली लेंथ AB आणि लेंथ BC ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर हे मोठं असणार आहे. आणि त्याचं थर्ड साईड असणार आहे ती AC असणार आहे. तर काय असणार आहे, ती त्या दोन्हींच्या बेरजेपेक्षा लहान असणार आहे. हेन्स AC इज शॉर्टर, म्हणजे काय असणार आहे, AC इज शॉर्टर असणार आहे. ठीक आहे. मग ह्यासाठी तुम्ही पायथागोरसचा प्रमेय देखील वापरू शकता. पायथागोरसच्या इक्वेशनप्रमाणे देखील हा तुम्ही डायगोनल्स फाइंड करू शकता. ह्याचं व्हॅल्यू जर दिलं असते तर तुम्हाला ॲक्युरेट तुम्हाला अँगल पण मिळालं असतं. आणि इथं फक्त तुम्हाला डायग्राममध्ये फक्त नुसता एक्झाम्पल विचारलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द लेंथ ऑफ द साईड ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन, से व्हॉट टाईप ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. म्हणजे इथं अँगल दिलेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या अँगलला विचारलेत. मग त्याचं काय 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द 3 साईड ऑफ द ट्रायंगल्स आर डिफरंट, म्हणजे काय, तिन्ही अँगल्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा कुठला आहे, तर स्केलन ट्रायंगल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण मगाशीच बघितलं की तिन्ही अँगल वेगळे असेल तर ते. आता याच्यामध्ये सेकंड 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ टू साईड्स ऑफ द ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजे दोन साईडचे अँगल 3.4 आणि 3.4 समान आहेत. तर तो कुठला अँगल आहे, तर तुमचा आयसोस्केलन आहे. तिसऱ्यामध्ये बघा 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. म्हणजे ऑल द 3 साईड्स ऑफ द ट्रायंगल्स आर इक्वल, इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल्स. त्यानंतर फोर्थ आहे 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. म्हणजे काय असणार आहेत, तर ऑल द 3 साईड्स आर डिफरंट लेंथ, इट इज अ स्केलन ट्रायंगल. ठीक आहे. तर हे स्केलन आहेत, मग तिन्ही पण डायमेन्शन आहेत, हे तिन्ही वेगवेगळे आहेत, मग तिन्ही साईड वेगळे आहेत त्यामुळे असं. त्यानंतर पुढचं बघा 5वा क्वेश्चन, द लेंथ्स ऑफ देअर सेगमेंट आर गिवन फॉर construction of triangles, say whether triangles with these sides can be drawn, given the reason for your answers. Solution, by the properties of triangles it is known that the sum of the lengths of any two sides of a triangle is greater than the length of the third sides of the triangles. म्हणजे काय, इथं काय दिले बघा, तर इथं खाली काय दिलेलं आहे सोल्युशनमध्ये, एक एक्झाम्पल घेतले 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. हिअर सम ऑफ 7 and 8 आर नॉट ग्रेटर दॅन द 17 सेंटीमीटर. म्हणजे बघा याच्यामध्ये दोन मगाशी आता ह्या टाईपचा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे, तर दोन बाजूंचे बेरीज हे तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त नको आहे. तर हेन्स हिअर सम ऑफ 7 and 8 आर नॉट ग्रेटर दॅन द 17 सेंटीमीटर. म्हणजे 7 आणि 8चं जर तुम्ही बेरीज केली तर काय होणार आहे, 15 सेंटीमीटर येणार आहे. सो द ट्रायंगल्स कॅनॉट बी ड्रॉन. म्हणजे ड्रॉन म्हणजे कसं, तर हा ट्रायंगल तुम्हाला काढता येणार आहे का, तर काढता येणार नाही. कारण काय, त्यांची बेरीज आपल्याला जास्त पाहिजे 17 सेंटीमीटरपेक्षा. ठीक आहे. म्हणजे आपण मगाशी बघितलं की दोन जे अँगल एका साईडला असणार आहेत त्यांचं बेरीज ही तिसऱ्या अँगलपेक्षा मोठी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बघा 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. मग दोन छोटे अँगल कुठले आहेत, 7 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर. ठीक आहे. मग बघूया आपण, सम ऑफ द लेंथ ऑफ एनी टू इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साईड. हेन्स ट्रायंगल विथ स्केल 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर कॅन बी ड्रॉन. म्हणजे 24 आणि 7चं किती होते, तर 31 सेंटीमीटर होतात. मग 31 सेंटीमीटर होतं, मग ते 25पेक्षा जास्त आहे. त्याचा अर्थ हा ट्रायंगल तुम्हाला काढता येतो. तसंच तिसरं बघूया 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. मग 9 + 6 यांचं बेरीज किती, 15 सेंटीमीटर होते. पण 16पेक्षा कमी आहे, याचा अर्थ हा ट्रायंगल तुम्हाला काढता येणार नाही. म्हणताना आपण लिहिलं, हेन्स फॉर दिस लेंथ ट्रायंगल्स कॅनॉट बी ड्रॉन. ठीक आहे. तर चौथं बघूया आपण 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर आणि 4.9 सेंटीमीटर. म्हणजे यातले दोन लहान बघा अँगल कुठे आहेत, 8.4 आणि 4.9 सेंटीमीटर आहेत. दोन्हीचं बेरीज केली तर देखील ते 16.4पेक्षा लहान आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करता येईल, हा ट्रायंगलसुद्धा काढता येणार नाही. म्हणजे 8.4 आणि जी छोट्या दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन्हींची बेरीज तुम्हाला करायची आहे आणि ती ह्याच्यापेक्षा तिसऱ्या साईडपेक्षा ही मोठी पाहिजे. 5वं बघा 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर.
ठीक आहे. छोटे दोन अँगल्स कुठले 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. मग यांची टोटल बेरीज किती 35 सेंटीमीटर्स होते. तर 35 सेंटीमीटर हे 25पेक्षा मोठं आहे, त्यामुळे हा अँगल तुम्हाला किंवा हा ट्रायंगल तुम्हाला काढता येणार आहे. 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. मग छोट्या दोन अँगलचं बेरीज किती होते हे 12 + 12 म्हणजे किती 24 येतात. 24 काय आहे 16पेक्षा मोठा आहे, त्यामुळं काय होणार आहे तिसरापेक्षा ही दोन्ही व्हॅल्यू मोठे आहेत, त्यामुळे हा ट्रायंगल देखील तुम्हाला काढता येणार आहे. त्यामुळे आपण आन्सर लिहू शकतो सम ऑफ दिस 2 साइड्स इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड्स, हेन्स ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. म्हणजे हा तुम्हाला अँगल्स काढता येतो. तर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत जातील. धन्यवाद.